तर काही दिवसांपूर्वी मी सौरभ आणि श्रेयस गणपतीपुळ्याला गेलो होतो बाईक्सवरून आणि तिकडून परत आल्यावर यांच्या बाईकचं सर्व्हिसिंग आलं होतं. सो हे दोघं कोल्हापूरला जाणार होते, तर मी पण गेलो होतो. माझं पण थोडंसं काम होतं आणि तोच दिवस मी ह्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट केला. हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, तर वेलकम बॅक टू अनादर बिझी डे इन माय लाईफ. आज डे थोडासा बिझी होणार आहे कारण आज मी कोल्हापूरला चाललो आहे. सौरभच्या बाईकचं सर्व्हिसिंग आहे आणि श्रेयसचं पण थोडंसं काम आहे आणि माझं असं काम आहे की माझा स्क्रीन टाईम वाढला आहे. माझा स्क्रीन टाईम सध्या 15-16 तास आहे. मला माझे डोळे वाचवायचे आहेत, सेफ ठेवायचे आहेत. सो माझ्याकडे ब्लू लाईट फिल्टर ग्लासेस आधी होत्या पण त्या थोड्या खराब झाल्यात आणि त्यामुळे मला नवीन घ्यायचे आहेत आणि त्या लेन्सकार्डमध्ये भेटतात. आणि मी जेव्हा गणपतीपुळ्याला गेलेलो तेव्हा मी सौरभचे सनग्लासेस यूज केले होते आणि ते मला खूप आवडले आणि ते सुद्धा लेन्सकार्डमध्ये भेटतात आणि लेन्सकार्ड इथे लोकलला नाही आहे, कोल्हापूरमध्येच आहे. त्यामुळे मी यांना म्हटलं की मी पण येतो. सो एक्सायटेड डे, बघू काय होतं. जस्ट सौरभचा कॉल आला होता मला आणि त्याचा आवरले, तो रेडी झाला आहे, खाली आला आहे. सो मी पण आता खाली जाणार आहे. ब्रो कसा आहेस ब्रो? प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक मेंबर असतोच जो प्लॅन करायला पुढे असतो. सकाळी 7ला निघूया, सकाळी 8ला निघूया, पण जेव्हा ॲक्च्युअल निघायची वेळ येते तेव्हा हे वर करून झोपलेले असतात. 9 वाजले. 9 वाजल्यावरती फोन केला म्हणजे भावा कुठे मी आता पुढे जावा. काहीचा मी श्रेयसला कॉल केला होता, 8ला कॉल केला होता त्याला पहिला आणि तो म्हणला उठलोय मी आणि आवरतो. आणि त्याला आम्ही 9ला परत कॉल केल्यावर म्हणला तुम्ही पुढे जावा, मी आत्ता उठलोय, आवरतो आणि मग या तुम्ही थोड्या वेळानं. तर काहीच आम्ही आलो आहे रॉयल एनफील्ड कोल्हापूरला. गाडी लावले, गाडीवर नंबर टाकले, 14 नंबर आहे आमचा, अजून एक 5 नंबर राहिला आणि ते म्हणलं गाडी थोडीशी चेक करायला लागणार आहे. आज पण काम होईल, नाही तर उद्या पण होईल. तर बघू काय होते. श्रेयस पण यायला त्याचा कॉल आलेला आणि तो आल्यावर आम्ही ठरवणार की पुढं काय करायचं. पोलीस आहेत होतं, हेल्मेट घाल की. अरे गॉगल ना हेल्मेट घाल. चालत कोल्हापूर दर्शन करायचं, गाडी 6 वाजेपर्यंत मिळणार नाही. इथं बाहेर बसूया. श्रेयसला यायला अजून 1 तासभर लागणार आहे आणि आम्ही इथं चालत फिरू पण शकत नाही आणि त्यामुळे आम्ही कॉफी शॉप शोधले. आता कॉफी पिणार, मस्त चिल करणार. भाई अडकू नाही जाम. गाडीला नजर लागलं. कोणाला नजर लागले भाऊ? मला असं का वाटायला लागले. माझी काही नजर लागायला नाही मला उतारा टाकायला पाहिजे आणि मी ब्लॉग टाकलाय म्हणून पण नजर लागायला नाही. काय तुला वाटेल? उतारा टाकायला पाहिजे गाडीचं माझं. स्पार्क प्लसच काम असेल ना? आणि जरी स्पार्कचा काम असलं हां, तर ती 2 कामं अजून ऍड करणार आणि माझी फाटा. इथं पुढं DYP मॉल आहे आणि आम्ही आज जाऊन थोडंसं फिरणार आहे कारण श्रेयसला अजून एक अर्धा तास लागणार आहे यायला. तोपर्यंत आम्ही जरा फिरतो. आम्हाला आत्ता रिअलाइज झाले की सौरभ आणि मी ट्युनिंग करून आलो आहे. सेम कलरचा ड्रेस आहे याचा खाली आणि माझा पूर्ण ड्रेस एक कलरचा आहे. कोइन्सिडंट. श्रेयस आता आला आहे, त्यानं शोरूमला बाईक सोडल्या आणि आम्ही आता मॅकडॉनल्ड्सला वेट करणार आहे त्याचा आणि त्याच्यानंतर बघू. लेन्सकार्डला जायचा प्लॅन आहे रिक्षा करून कारण बाईक्स तर दोघांच्या पण जमा केल्यात.
श्रेयस इन दी हाऊस फायनली. चालत आलोच बाबा. चालत घावा करून झाली बा. त्यात नाहीच आहे भाऊ. तर गाईज आम्ही आलेलो शॉपर स्टॉपला. श्रेयसला वॉच बघायचं होतं आणि तो बघतोय वॉच. घ्यायचं आहे का नाही फिक्स नाही, पण बघायला त्याला सेलच लागत नाही. नाही मग कशावर चालते? Automatic. एनर्जी कशी जनरेट होते? आपल्या मुवमेंटवरती हाताच्या मुवमेंट. एक असं प्लेट राहते की जे ती मूव करते आणि ही मूव करेल तसं त्याला बॅटरी पॉवर देते. म्हणजे एक खेळणं असतं ना, चावी दिल्यानंतर चालू राहतं, त्याची स्प्रिंग ताण देते त्याला. आणि रात्री आणि कसं राहते, याची पॉवरच राहते. पॉवर घातलं तर 36 ते 40 तास चालतं हे कंटिन्यू. पॉवर याला भेटली पाहिजे. किंवा दुसरं ऑप्शन, जर याचं तुमचं मुवमेंट नसेल तर ही चावी दिली जाते. तिथे एक साईडला दिसतं बघा ते मूवचं. हां ओके हां हे वाला. हे काय करतं, याला ताण देतं. ते 30 वेळा फिरवलंही तुमचं 36 तास चालतं. पॉवर शॉपर स्टॉपमध्ये श्रेयस त्याच्यासाठी वॉच बघत होता आणि मी पण इकडे तिकडे नजर फिरवत होतो आणि एका वॉचवर माझी नजर पडली आणि ते वॉच माझ्या इथे बसलं आणि मी नेहमीप्रमाणे प्राइस बघितली. तर प्राइस होती 25,000. पहिला विचार आला घेऊया का, दुसरा विचार आला घेऊ तर शकतो, पण तिसरा विचार आला आत्ता खरंच गरज आहे का. आणि तिथेच मला माझा आन्सर मिळालं. कारण शेवटी आपण पैसे खर्च करू शकतो का हा प्रश्न नसतो, ते पैसे कुठे खर्च करणे आपल्यासाठी वर्थ आहे हा प्रश्न असतो. 25,000चा वॉच घेण्यापेक्षा 25,000 पर्यंतची SSD घेणं माझ्यासाठी जास्त युजफुल ठरेल असं मला वाटलं. आवडलेली गोष्ट तिथेच राहते, आपण फक्त तिला थोडं पुढे ढकलतो. आणि याच्यावर मी एक शायरी लिहिली की हर ख्वाहिश का पूरा होना जरूरी तो नहीं, हर ख्वाहिश का पूरा होना जरूरी तो नहीं, कुछ ख्वाहिशें इंतजार में भी खूबसूरत लगती है. बॅग काढतो थांबे. वी आर हेडिंग टू लेन्स कार्ड. कारण वॉच झाले आता. तिथं जाऊन आणि काय बजेट बाहेर काढून यायचं. तिथं जाऊन आणि काय मोठं बोलता येईल ते बघूया. हां चला. आलो बाईक घेऊन चालते रिक्षानं. बाईक तू 20,000चं घड्याळ जेव्हा हातात घालणार का नाही बाबा, तू तेव्हा टाईमला रिस्पेक्ट देणार. अहो टाइम आमचा सगळ्याला रिस्पेक्ट आहे. तू काय म्हणणार माहिती आहे काय, 20,000चं घड्याळ तुझं माइंडसेट चेंज. तू म्हणणार मी सौर्यावर बसलेलं नाही आता. तू म्हणणार मी कोण आहे. हां कोण आहे म्हणणार. कोण आहेस तू. मी ऋषिकेश कशाला. करत नाही मी. खरं सांग कशी वाटतं. बेस्ट एक नंबर वाटतं, बॅलन्स वाटतं. गुलाब वाटतेच बघा. कमेंट बॉक्समध्ये कसं वाटतं हे. आधीच भारी वाटते. हा बॅटमॅन एडिशन होता आणि मी याला विचारलं मी म्हणजे बॅटमॅन एडिशन म्हणजे नेमकं काय म्हणलं. बॅटमॅन कसला होता माहिती आहे का तुला. कसलं होतं बरं सांग. मोठे ही मोठी आहे. हां बघ. ठीक आहे. हां नेक्स्ट. तू पण बघ रे. जराशी छोटी आहे. हीच भारी वाटते. मला पण विचार भारी वाटतं. मला आधीची आवडते. ही भारी वाटते. ही भारी वाटते. कुठली. दोन फ्रेम आवडल्या. एक आहे बॅटमॅन एडिशन आणि एक आहे ब्लू लाईट. ही बॅटमॅन एडिशन आहे आणि हा आहे ती ब्लू लेन्समध्ये घालणार आहे. आता बिल करतं दोन्ही फायनल केलं. हे हात कडकी घे तुझं. बॉक्स मला पाहिजे. सेक्सी फील यायला सेक्सी असं वाटलं काय तर ओन केलंय. लाईट बघ की भाई. काय रे. अरे बिल तर दे की. पैसे दे की बा. पैसे दे की. पैसे. अरे बाबा पैसे. गॉगल घेऊन झालाय, ब्लू लाईट लेन्स पण घेतल्या आणि आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला. सौरभला खायचे. सगळ्या फ्लेवरच्या पाणीपुरी खाऊन जायचं म्हणतो.
सौरभला काय म्हणजे रे सिरीज गाय आणि याला खायच्यात पाणीपुरी. रंकाळ्यावर गेलो बाईक घेऊन जाऊया रंकाळ्यावर तिकडनं पण बाईक मिळाली पाहिजे लगेच भेटते जरा स्लाईड तर गाईज जुडिओला आलेलो आहे. क्रोमाला जायचं, जुडिओला नाही जायचं. बाबा बिना बाईकने फिरायला भारी वाटते ना. हा? असं बाबा चिटकून बसायला ऑटोमध्ये. चल की रे पुढं. चल ना भाऊ. क्युटी. सोऱ्याकडे बघ. इथंच गॉगल घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे मांजराला उचलून न्यायचं असते काय. बेल्ट पण लावायला ते. आणि कुठं घालायचं असते. कुठे घालायचं असतं म्हणजे पाय जाणार असं हा. ही छातीच असते. मग त्याच्यामुळे काय होणार. आपल्याला असं कॅरीबॅग म्हणून पण वापरायला 17 Pro Max कितीला बसतो. 256 दीडला म्हणाले. कुठला आहे iPhone Air. हे काय विषयाचा. सेक्सी फोन आहे. स्लिम. हे पण कितीला आहे. थांब लिहिलेलं नाही घरात खिशात. त्याच्यावरचा बॅलन्स मिळायला पाहिजे. अरे मी खेळायलाच आपल्या पण गाईज क्वालिटी बघा. 17 Pro Max आहे. 8X वर आहे सध्या. कसं आहे. जेव्हा मी क्रोमामध्ये होतो तेव्हा सौरभला कॉल आला की तुमच्या बाईकचं काम झालं आणि तुम्ही येऊन बाईक पिक करू शकता. त्याच्यानंतर लगेच आम्ही बाईक पिक करायला गेलो. फायनली गाडीचं काम झालं. आता आम्ही आलो इथं गाडी पिक करायला. आणि केबल करून केबल हे आणि प्लग असं. गाडीला इश्यू असा झाला होता की गाडी चालवताना आकसत होती आणि बंद पडत होती. आम्हाला पहिल्यांदा वाटलं की पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड केल्यामुळे असं काहीतरी होतंय, पण असं काही झालं नव्हतं. आणि आमची रिसेंटली लॉंग राईड झालेली आणि त्यामुळे ओव्हर हिटिंगमुळे स्पार्क प्लग खराब झाले होते. ते त्यांनी चेंज केल्यावर गाडी ओके झाली. कर बघू स्टार्ट. आता हे होणार नाही ना कुठे. श्रेयस पण त्याची बाईक घेऊन येत होता. त्याच्या पण बाईकचं काम झालेलं. आणि जर संध्याकाळचे 6 वाजले असतील, तुम्ही जर कोल्हापुरात असाल आणि तुम्ही जर रंकाळ्यावरचं सनसेट मिस करत असाल तर तुम्ही कोल्हापूरला गेलाच. आणि असा विचार करून आम्ही बाईक्स घेऊन डायरेक्ट रंकाळ्यावर निघालो. बॉईज चला. We are reaching for the stars, but we're making this too hard, and I wonder where you are. Mysterious, that's the part you always show, 'cause you're too curious. Maybe you should take it slow. Mysterious, that's the part you always show, 'cause you're too curious. Maybe you should take it slow. तर आजचा दिवस खूप भारी गेलाय. खूप दिवसांनी मी ऑटोमध्ये बसलोय. असे रॅन्डम प्लॅन मला खूप आवडतात, कारण काही पण करत होतो आम्ही दिवसभर. आणि खूप दिवसांनी शॉपिंग पण केले. गॉगल घेतला एक. ब्ल्यू लाईट लेन्सेस थोड्या दिवसांनी मिळणार. त्याला ग्लासेस रिप्लेस करायला लागतात, कारण ब्ल्यू लाईटवाला घालावे लागतात. बेस्ट मुमेंट आजचा होता रंकाळ्यावरचा सनसेट, कारण खूप दिवसांनी रंकाळ्यावर गेलो होतो. आणि आता शॉपिंग केल्याच तर एक अनबॉक्सिंग व्हिडिओ पण बनवूया. खरा स्ट्रगल इथं आहे भावा. ही जिंदगी आहे. करायचं, खायचं, पाणी प्यायचं, शांत जगायचं. आपला विषय
आणि भावा काय फिलॉसॉफी